आज चक्क मी गजर व्हायच्या अगोदर उठली आहे. 4:50 होत आहेत. आज आहे आपल्या लाडक्या गणेशाचा वाढदिवस, म्हणजेच आज गणेश जयंती आहे. गणपती बाप्पा मोरया. हॅपी बर्थडे गणेशा. पहाटेच आज गणेश जयंतीची पूजा करून घेणार आणि सुरुवात ही अगदी देव घासण्यापासून केली आहे मी. हो, अभिषेक वगैरे सारं करून घेणार आहे. आणि जेव्हा मी योगा क्लासला जाईन ना, तर येता फुलं आणि दुर्वा आठवणीनं घेऊन येणार आहे, कारण दुर्वा आणायच्या काल माझ्याकडून राहून गेला आहे. आज ना सुद्धा एक्सरसाइजला गेले नाहीत. ते बोलले की खूप काम आहे, तर मीही तुला मदत करतो, तू देव घासून घे, तोपर्यंत असा गरमागरम कडक दुधाचा अस्सल घाटीवाला चहा बनवतो. तर इकडे चहा बनवत आहेत. तुम्हाला माहिती आहे, याच दिवशी म्हणजेच माघ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी गणेशाचं तत्व हे नेहमीपेक्षा अगदी सहस्त्र पटीनं अधिक असतं. आजच्या दिवशी लाल वस्त्र घालून जर का देवाची पूजा केली तर ती पूजा लाभते असं बोललं जातं. म्हणूनच स्वामींना सुद्धा मी आज लाल वस्त्र घालणार आहे. आणि तुम्ही पाहिलंत, मीही माझ्याकडे जो काही लाल कलरचा कुर्ता आहे तो घातला आहे. गणेशाचा आवडीचा कलर आहे ना हा. आणि हे जे काही वस्त्र किंवा आसन मी आणलंय ना, तर ते मी अक्कलकोटला जेव्हा गेले होते आत्ता रिसेंटली, तेव्हा घेऊन आली आहे. वस्त्र खूपच छान दिसतंय स्वामींना, बघू शकता तुम्ही. पण जे काही लोड जे साईडला दिलेले आहेत ते त्या माझ्या आसनावरती, म्हणजे स्वामींचा जो काही आसन आहे त्यावरती ते बसलं नाही, म्हणून मी साईडला ठेवून दिलं. यानंतर मस्त टेस्टी पोहे केले होते आहोंनी. माझ्या पूजेलाच इतका सारा वेळ गेला की तोपर्यंत आहोंनी पोहे आणि चहा दोन्ही बनवून ठेवलं होतं. दोघांनी मस्त अगदी निवांत गप्पा मारत इथे ब्रेकफास्ट केला आणि दिवसभराचं प्लॅनिंगसुद्धा केलं की उकडीचे मोदक बनवायचे होते. आता तो भाग वेगळा आहे की बनवून झालेच नाहीत माझ्याकडून. चला, माझ्या योगा क्लासची वेळ झाली आहे. आज माझा पहिला दिवस आहे आणि छानपैकी आहोंनी मला बॅग वगैरे रेडी करून दिली होती. परत आले तर हे बघा काय सुरू आहे. जी काही भांडी मांडायची होती, मी म्हटलं आहो ना मी मांडते, तर त्यांचं सुरू होतं की म्हणे नाही, तू आत्ताच आली आहेस तर तू तुझं आवर, मी तोपर्यंत भांडी मांडून घेतो. आणि देवाला फुलं आणायची राहिली होती. येता मी मस्त फुलं आणि दुर्वा घेऊन आली आहे. माझ्याकडे ना गुलाबाची फुलं शिल्लक आहेत. मग आहोंना म्हटलं की गुलाबाची फुलं आणि दुर्वा असं मिक्स करून आपण देवासाठी हार करूया, कारण पूर्ण दुर्वांचा हार तर या दुर्वांमधून होणार नव्हता. मी तो विचार करूनच या इतक्या दुर्वा आणल्या होत्या की म्हटलं गुलाबाची फुलं शिल्लक आहेत ना, तर तीही आज आपण वापरूया गणेश जयंतीसाठी. आणि ही सारी ताजी फुलं. या गणेश जयंतीच्या दिवशी चंद्र बघायचा नसतो, माहिती आहे ना तुम्हाला. लहान असताना आई सांगायची की आजच्या दिवशी चंद्राचं दर्शन घ्यायचं नाही. आणि आम्ही विचारायचो का नाही घ्यायचं. तर जर का चंद्राचं दर्शन घेतलं तर चुकीचा आरोप आपल्यावर लागू शकतो. पण याच्या पाठीमागं नक्की एक्झॅक्टली काय आहे रिझन किंवा काय स्टोरी आहे, गोष्ट आहे, आख्यायिका आहे, हे माहितीच नव्हतं. थोडंसं अभ्यास केल्यानंतर मला असं कळालं की सनत कुमार ऋषींना नंदीने सांगितलेल्या आख्यायिकेनुसार बरं का, की भगवान श्रीकृष्णावर शामंतक नावाचे अत्यंत मौल्यवान रत्न चोरल्याचा आळ आला होता. श्रीकृष्णाने भाद्रपद चतुर्थीला चंद्राचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर देवऋषी नारद यांनी सांगितल्याप्रमाणे हा आळ जावा म्हणून त्यांनी माघ शुक्ल चतुर्थीला अर्थात गणेश जयंतीच्या दिवशी हे व्रत पाळले. आणि म्हणजे त्यांच्यावर जो काही चोरीचा आरोप होता त्या आरोपामधून त्यांची सुटका झाली. आणि तेव्हापासूनच माघ महिन्यातील हा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो. चला, हे बघा, अशा पद्धतीनं गुलाबाच्या पाकळ्यांचा आणि दुर्वांचा आम्ही दोघांनी मिळून हार बनवला. आता आहे स्वयंपाकाची वेळ. इतका सारा वेळ गेला ना या साऱ्या गोष्टींमध्ये. काय झालं होतं की तुम्हाला माहिती आहे, जर का तुम्ही या अगोदरचा व्लॉग पाहिला असेल, की काल माझी हाऊस हेल्पर आली नव्हती. खूप सारी भांडी पडलेली होती. मी पहाटे उठून देवपूजेला जो काही वेळ गेला त्या वेळेमध्ये ती भांडी धुण्याचा सुद्धा वेळ होता बरं का इन्क्लूड. कारण मी उठल्या बाहेर जो काही सिंक किचनचा भरलेला होता भांड्याचा, तो घासून घेतला होता. म्हणून इतका सारा वेळ गेला होता माझा. रात्री मी जसंच्या तसं ठेवून झोपले होते ना, कारण खूप कंटाळा आला होता. आणि मग त्यानंतर सारे देव घासले, मस्तपैकी देवपूजा केली, योगाचा क्लास झाला
आणि आल्यानंतर हार वगैरे बनवून उरलेली देवपूजा करून घेतली. आणि मग आता स्वयंपाकामध्ये मी बनवते बिना फोडणीची ही डाळ, म्हणजेच वरण. जे तुरीच्या डाळीचं मी बनवते त्यामध्ये फक्त मीठ, हळद आणि हिंग आणि तूप टाकलं मी. आता हे सारं उकळवून घेणार. हे असं वरण ना भातावरती मला खूप आवडतं. आता थोडंसं हे आटलं ना गॅसवरती की अजून त्याला छान टेस्ट येते. खरं तर उकडीच्या मोदकांचा प्लॅन होता. गणेश जयंती आणि गणेशाला उकडीचे मोदक नाहीत असं कसं चालेल. पण काय झालं माहिती आहे, आहोंनी 2-3 नारळ फोडले. तर सगळ्या नारळांमधून नारळाचे गोटेच निघाले, म्हणजे सुकं खोबरं निघालं. आणि मग म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, आता खूप वेळही झाला आहे. आता उकडीचे मोदक जर का मी करत राहिले ना तर तुम्हाला माहिती आहे त्याला खूप सारा वेळ लागतो. आणि संध्याकाळी बऱ्याच ठिकाणी हळदी कुंकाचाही कार्यक्रम आहे. दुपारी मला थोडासा आरामसुद्धा करायचा होता, कारण खूप दिवसांनी इतका सारा योग करून सूर्यनमस्कार घालून अंग ठणकायला लागलं होतं. तर स्वयंपाकामध्ये मी काय काय बनवलं, चपाती, भेंडीची भाजी, वरण, भात आणि गाजरचा हलवा, जो मी अगदी शॉर्टकटमध्ये केला कुकरमध्ये. आणि छान लागतो बरं का असा सुद्धा. फक्त मी काय करते, खवा ॲड करते त्यामध्ये. दुपारची पॉवर नॅप घेण्यापूर्वी रांगोळी काढायची होती आणि आठवलं मला पटकन की नाही, आज तरी हाताने रांगोळी काढलीच पाहिजे. म्हणजेच जे काही तयार रांगोळीचे छाप आहेत माझ्याकडं ते ठेवण्याऐवजी म्हटलं थोडीशी का होईना पण आपण हाताने आपल्या रांगोळी काढूया. आणि हे बघा, हे अशा पद्धतीने मी रांगोळी काढली. याच्यामध्ये सेंटरला मी संध्याकाळी तिन्ही संजेला दिवा ठेवणार आणि साईडला जी मी योगिताकडून तयार रांगोळी आणली आहे ना त्यामधलंच ते शुभ आणि लाभ ठेवलं होतं. कामं तर काही संपतच नाहीत, पण मी दुपारी थोडासा आराम करून घेतला. त्यानंतर पटकन उठले आणि म्हटलं चला ठीक आहे, विकेंडची कामं तर व्हायलाच हवी. मस्त सगळ्या माझ्या इंडोर प्लांट्सना पाणी मारून घेतलं. खूप धूळ साचते हो, कुठून येते इतकी धूळ देव जाणे. आता ना संध्याकाळच्या हळदी कुंकवासाठी मी तयार होती आणि चक्क मी न सांगता आहोंनी हे शूटिंग सुरू केले बरं का, की हिचं काय सुरू आहे. आणि मला म्हणतात छान दिसतेस तू या साडीमध्ये. हो खरंच, ही साडी ना मलाही पर्सनली खूप आवडते. आणि हे बघा, जे काढलेले कपडे आहेत ना हे असे मी गोळा करून पटकन जो काही आम्ही कप्पा बनवला आहे यूज केलेल्या कपड्यांना वापरण्यासाठी त्यामध्ये मी असं कोंबून ठेवते. नंतर संध्याकाळी आल्यानंतर पुन्हा बघू म्हणून. आणि असंच होतं बरं का बऱ्याच वेळेला. आणि त्यामधूनच मग डायरेक्ट कपडे धुवायला जातात. तर हा एक नेकलेस आहे जो मी पूर्वी व्लॉगमधून शेअर केला होता. त्याला ना घालायचा आजपर्यंत योग आला नव्हता. आज मी पहिल्यांदा तो नेकलेस घातला आणि काय दिसतोय माहिती आहे तो. आणि किमतीच्या मानाने तर खूप सुपर्ब आहे तो. खूप जणींना आवडला तो. अगदी शाईन करत होता. आता तितकासा तो व्हिडिओमध्ये नाही दिसत आहे. चला आता ना कल्पनाच्या घरी जाऊया. तिच्याकडे आज हळदी कुंकू आहे. ही आहे तिची रांगोळी आणि ही माझी रांगोळी. असं ना मी संध्याकाळी सेंटरला दिवा ठेवला होता. आणि ही आहे अंजली, जिचं मी घर बार्शीतलं तुम्हाला दाखवलं होतं. ही आहे शीतल आणि तिची मुलगी मन्नू. मी मन्नूला हाय हाय करते पण मन्नू काय लाजतीये काय सांगू. हे बघा, कल्पनाने किती सुंदर सजावट केली. तिला आणि तिच्या आरूला हे अशा ना छोट्या छोट्या गोष्टी खूप आवडतात आणि त्यांना त्या भेटतातही. सतत कुठे जातील तिथून त्या घेऊन येत असतात. आरूच्या बाजूला ही जी बसली ना ती आहे सानिका, कल्पनाच्या नंदीची मुलगी. आणि तिनं ही इतकी सुंदर रांगोळी काढली आहे. आर्किटेक्ट आहे ती. कल्पना कशी तयार झाली बघूया. हे बघा, बापरे काय जंगी हळदी कुंकू ठेवले. आता आलो आहोत आम्ही बाजूच्या बिल्डिंगमध्ये, जिथे चौघींनी मिळून त्यांच्या फ्लोअरला अशी सुंदर सजावट करून हळदी कुंकू ठेवले.
चौघींनी हळदी कुंकू ठेवलं मी म्हटलं ना तुम्हाला, तर त्यामध्ये मला हळदी कुंकू लावती ती आहे श्रुती आणि बाजूला ही जी उभी आहे ती आहे संध्या. वर्षा आणि कविता या चौघींनी हे हळदी कुंकू ठेवले. यांच्या ना बिल्डिंगमध्ये हा जो काही फ्लोअर प्लॅन आहे ना तो थोडा वेगळा आहे. त्यांच्या पॅसेजमध्ये अशी खूप सारी जागा आहे, तर तिथेच त्यांनी ही अशी सुंदर अशी सजावट केलेली होती. यानंतर मस्त आम्ही फोटो काढले. बघा वाव काय दिसतोय ना आम्ही सगळ्या मस्तच. कविता बाय टाटा थँक्यू. मस्त होता प्रोग्राम. कल्पनाकडे मी येऊन गेले होते, पण हळदी कुंकू राहिलं होतं. आणि हे बघा कल्पना अगदी नव्या नवरीसारखी सजली आहे. आणि आम्ही तेच म्हणत होतो की कल्पना ही नवरी आहे तर मी आज तिची करवली आहे, म्हणूनच मीही नटले आज. मानसीसुद्धा आली होती. हो, मानसीची आणि कल्पनाची ओळख आहे छान. झालं हळदी कुंकू. आहो कशी दिसतीये मग मी? हे बघा कसं माहितीये, 10 वेळा जरी नवरा बोलला की बाई तू छान दिसतीयस छान दिसतीयस, तरी सुद्धा असं विचारावं असं वाटतं की नाही इकडून तिकडून येऊन. म्हणजे काही बदल नसतो हा आपल्यात, फक्त साडी नेसलेली असतो आपण आणि एक ऑटोमॅटिक ते आतून एक सुंदरतेचं फिलिंग येतं साडीमुळं. हा म्हणून सतत विचारायचं की कशी दिसतेय कशी दिसतेय. पण मी सतत कॅमेऱ्यामध्ये का बघते आहो की डोळे का लाल होत आहेत. आशा वगैरे बोलत होती की आय थिंक तुझ्या काजळामुळे होतंय. दिसतायत लाल तुम्हाला? तर ते पैसे वाया जाऊ नयेत म्हणून मी हे वापरते. तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्या पैशांपेक्षा तुझे डोळे खूप महत्वाचे आहेत. आणि तुम्ही मला बोललेलात पाठीमागं की असा नाही विचार करायचा, जर का त्रास होतोय तर प्रोडक्ट चेंज करायचं. चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडेच एंड करूया. उद्या भेटेन पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय. थांबा बाय करण्या अगोदर एकदा आजच्या दिवसभराचे आमचे फोटो पहा, खूप सुंदर आलेत. म्हटलं चला शेअर करूया तुमच्यासोबत. ज्या मैत्रिणी व्हॉट्सअपला असतात त्या तर पाहतातच, पण तुम्ही कसं पाहणार ना, म्हणून हे फोटो. किती छान दिवस होता हा. आणि हे जे काही फोटो काढलेत ना, अगदी इलेक्शनला मी उभी राहिल्यासारखी, ते फोटो अगदी गंमत म्हणून कल्पनाने क्लिक केले होते. खूप थकले होते आणि पदर घेऊन मी बसले होते म्हणून. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटेन पुन्हा एकदा अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.